ही कथा आहे श्री साईबाबांच्या परम दयाळूपणाची आणि महान त्यागाची. साल होतं 1910. दिवाळीच्या दिवसांतील धनत्रयोदशीचा तो शुभ दिवस. साईबाबा शांतपणे द्वारकामाईतील आपल्या जळत्या धुनीजवळ बसले होते. अचानक सर्वांना धक्का बसेल असं कृत्य त्यांनी केलं. त्यांनी आपला हात जळत्या प्रखर धुनीत निश्चिंतपणे खुबसला. जवळ असलेले त्यांचे प्रिय सेवक माधवराव देशपांडे आणि इतर भक्त घाबरून ओरडले. श्यामाने क्षणभरही विलंब न लावता बाबांच्या कमरेला विळखा घातला आणि त्यांना मागे ओढून घेतले. देवा, हे काय केलेत, असे ते आक्रोशाने विचारू लागले. तेव्हा बाबा भानावर आले. भाजलेल्या हाताकडे शांतपणे पाहत ते म्हणाले, अरे, एक लोहाराचं लहान पोर भट्टीत पडत होतं. लोहारिणीचं लक्ष चुकलं आणि तिचं निष्पाप बाळ जळत्या भट्टीत पडत होतं. त्याची अवस्था पाहून मी धावलो. मीच त्याला उचललं. बाबांनी आपला भाजलेला हात दाखवत पुढे म्हणाले, हा हात जळू दे रे, पण त्या पोरीचा प्राण वाचला. दुसऱ्याच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा देह जाळून घेणारा हा त्याग पाहून भक्तांचे डोळे भरून आले. ही आहे साईबाबांच्या व्यापकतेची आणि दयार्द्रतेची अभिनव कथा. ओम साईराम.